नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात वृंदा दिवाण यांच्या आत्मभान या कथासंग्रहातली कथा वादळानंतर. वडिलांनी तयार व्हायला सांगितलं तसं कंकणानं एकदा वडिलांकडे आणि एकदा भिंतीवरच्या घड्याळाकडे झरझर पाहून घेतलं. चाळत असलेलं मासिक मिटून तिने ते टिपॉयवर ठेवलं आणि विचारलं, डॅडी, ते भट्टाचार्य अंकल किती वाजता येणार म्हणाले हो? 6. तो 6 वाजता येणार आहे. तू इथे आल्यावर का तू तयार होणार आहेस? 5 वाजून गेलेत. जा तयार हो. आणि हां, काय घालणार आहेस? पंजाबी ड्रेस घालू नकोस हां. पॅन्ट टॉप अजिबात नको. साडीच नेस. एकदम नवीन माणसं, ती कशावरून समोरच्याबद्दल मत बनवून घेतील माहिती नाही. त्याला पुन्हा कधी भेटायला जाताना काय हवं ते घाल, म्हणजे आजच्या भेटीनंतर ते तुझ्या लक्षात येईलच, नाही का? ते काळजीनं म्हणाले. वळता वळता कंकणानं विचारलं, आणि बंटी, त्यालाही घ्यायचं बरोबर निघताना? आणि ती थांबून राहिली. कपाळावर आठ्या पाडत नाराजीनं वडील म्हणाले, नाही, बंटीला नको, निदान आत्ता, म्हणजे या खेपेला तरी. ते कंकणाची नजर टाळत खाली बघत राहिले. त्यांना त्या विषयावर अजून चर्चा नको होती. कंकणा क्षणभर घोटाळली. तिने विचारलंच, डॅडी, म्हणजे ते कोण काणेकर आहेत, त्यांना बंटीबद्दल सांगितलेलं आहे ना स्पष्टपणे? म्हणजे हिला 5 वर्षाचा मुलगा आहे असं? हो, सांगितलं आहे. मी नाही, पण भट्टाचार्यने तसं म्हणाला तो मला. हवं तर आता तो आला की तूच विचारून घे. तुझ्याही मनात किंतु नकोच. ते हाताचे तळवे चोळत बोलले. वडिलांचं ते राग येणं, झटकणं, फटकून टाकणं तिच्याही लक्षात आलेलं होतं, पण तिने ते आता तसं दाखवलं नाही. शब्दानं शब्द वाढून काही साधलं तर नसतंच, पण मन पुन्हा एकदा अविश्वासाच्या रंगानं बरबटून मात्र गेली असती. कंकणा वरवर हसून तिथून आत गेली. तिला तयार व्हायचं होतं. एका तिच्याच सारख्या पुन्हा लग्नाला तयार असलेल्या माणसाला भेटायला. ती तशी उत्सुकही नव्हती, पण वडिलांना आपली कशी काळजी आहे, आपली आणि आपल्या लग्नाची, हे तिला माहिती होतं, म्हणून ती विरोध करत नव्हती. केवळ त्यांना दुखवायचं नाही म्हणून ती इथे त्यांच्याकडे, त्यांचा परवा रात्री फोन येताच आलेली होती बंटीसह. तशी शनिवार रविवारची सुट्टी होतीच. जोडून एखाद्या दिवसाच्या रजेचं जमवून आणलं की इथे येणंही होणार होतं, वडिलांना भेटणंही होणार होतं आणि तो कार्यक्रमही पार पडणार होता. तिला नाही, पण बंटीला इथे त्याच्या आजोबांकडे यायला आवडायचं. आजोबा त्याचे लाड करायचे, त्याला प्रेम द्यायचे, त्याच्याशी मित्र बनून वागतही होतेच. ते त्याच्या वयाचं बनून त्याच्याशी खेळताना बघताना तिचं मनच भरून यायचं. तिच्या मनात येई, इथे कोण कोणाच्या मनासारखं वागण्याचा मनापासून प्रयत्न करतोय? बंटी डॅडींच्या, का डॅडीच ठरवून बंटीच्या मनाचा विचार करून वागतायत? ते त्याला पूर्वी रागवायचे, तेवढेही आता रागवत नाहीत, त्याच्यावर चिडत नाहीत, त्याच्या खोड्यांचं भांडवल करीत नाहीत. बंटीला जाणीव नव्हती, पण डॅडींच्या मनात होतंच. म्हणजे असावंच की ह्या पोराचा बाप ऐन 35शीत हार्ट अटॅकनं गेला एकाच दिवसात. कार्यालयात असणारा माणूस मृत्यूनं कारण शोधून त्याला त्याच्या माणसांपासून फरफटत दूर नेलं होतं. स्वप्नातही जे येणार नाही ते प्रखर वास्तव बनून तिच्या पुढे आलेलं होतं. त्याचा स्वीकार करण्याव्यतिरिक्त कोणाच्याच हातात काही उरलेलं नव्हतं. ते सर्व घडूनही वर्ष उलटून गेलं होतं. जखम वाळली आहे, खपली धरती आहे असं वरवर वाटत असताना आतून कंच ओली आहे याचाच प्रत्यय येत होता. एखादी आठवण, त्यांनी वापरलेली एखादी वस्तू, असं कुठलंही निमित्त जखम भळाभळा वाहती होण्याला पुरत होतं. तिचा स्वतःवर ताबाच राहत नसे. अश्रू धो धो व्हायला लागत. मनाचा मग कधीतरी ठणक्यासह निचरा होऊन जाई आणि विस्तवानं निखारा धरत धग कमी करून टाकावी, तसं काहीसं घडत राही. दाह पेलण्याचीही हळूहळू सवय झाली, होत गेली. आकाशच्याच अंश असलेला बंटी त्यालाच लपेटून घेऊन
ती मग कितीतरी वेळ बसून नवे राहू लागली. मनाची समजूत पटणं कठीण असतं, पण जसजसा काळ पुढे पुढे सरकत जातो, मन तसं तसं त्याच्याही नकळतपणे समंजस होत जातं. परिस्थिती समजावून घेत राहतं. बंटी येणारच नाही नव्हे, बंटीला तिथे न्यायचंच नाही. किमान आज ह्या खेपेस म्हणता तिने त्याचे कपडेच कपाटातून काढले नाहीत. पण खाली खेळून आल्यावर घालायला एक साधा धुतलेला ड्रेस तेवढा वर काढून ठेवला कॉटवर. अगदी निघताना तो भरल्या हातांनी घामेजून आला घरात तर ती त्याला सांगणार होती, आत कॉटवर तुझा ड्रेस काढून ठेवलाय, टेबलावर खायला ठेवलंय, दूधही आहे, ते सगळं घ्यायचं शहाण्या मुलासारखं आणि आम्ही घरी परतेपर्यंत टी व्ही बघत राहायचं, हवं तर वाचही. तो विचारणारच, तिला खात्री होती त्याची. तू आणि आजोबा कुठे चालले? ते भट्टाचार्य अंकलही येत आहेत का तुमच्याबरोबर? आपण चक्कर मारायची त्यांच्या गाडीतून? मी पण येऊ का तुमच्याबरोबर? सांग ना. ह्यावर काय उत्तर द्यायचं ते तिने ठरवलेलं होतं. आम्ही त्या भट्टाचार्य अंकलना डॉक्टरांकडे दाखवायला नेणार आहोत. तू तिथे बोर होशील. तू घरी राहा, घर सांभाळ. काय आणू तुला बाहेरून येताना? मनात वाक्य ही तयार झालेली होती. मोठं चॉकलेट. त्यांनी त्याची नेहमीची मागणी केली असती. तोंड धुण्यापूर्वी कपाट उघडून कंकणा कपाटापुढे उभी राहिली. काही साड्या हँगरला होत्या, काही घड्या करून, काही इस्त्रीच्या होत्या. ड्रायक्लीन केलेली प्युअर सिल्कही होती, गोल्डन कलरची, बारीक ब्राऊन डिझाईनची, ब्राऊन बॉर्डरची. त्या साडीने तिचं लक्ष वेधून घेतलं. 2 वर्षांपूर्वी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला आकाशनं ती साडी तिला त्याच्या चॉईसने आणलेली होती. ती समोरच असलेली साडी कंकणानं हात पुढे करून काढली, अंगावर घेतली, गालाला लावली. तो स्पर्श अनुभवला. तिचं तरुण मन झंकारलं. क्षणभर आकाशच आपल्या भोवती आहे असा दाट आभास तिने अनुभवला. त्याचा स्पर्श मनाने झेलला. त्याच्या शरीराचा गंध तिच्या रोमारोमात फिरत राहिला सप्तसुरांगत. डोळ्यांच्या कडा ओलावल्या. क्षणात आकाशच्या स्मृतीत हरवलेलं भावूक मन भांबावून गेलं, पण लगेच वास्तवाचं भानही मनाला आलंच. तिने ती साडी जमेल तशी घडी करून हँगरला लावून टाकली. अजून कधीतरी नेसायचं ठरवलं. ती इतर साड्यांच्याच घड्या उपड्या करून पाहत राहिली. ड्रेस तर घालायचाच नव्हता, तशी ताकीद तिच्या वडिलांनी मगाशीच दिलेली होती. भट्टाचार्य अंकल आणि तिच्या डॅडींनीच या नवीन मुलाला पाहिलं होतं, तिच्यासाठी, तिच्या वतीने. आणि त्या कोणा काणेकरची तिच्यासाठी निवड केलेली होती. त्याचंही पहिलं लग्न 7 वर्षांपूर्वी झालं होतं. त्यालाही मोठी मुलगी आणि मुलगा अशी मुलं होती पहिल्या बायकोपासून. 1.5 वर्षांपूर्वी ती कॅन्सरनं गेली होती, संसार अर्धवट सोडून, त्याची साथ सोडून. जसा आकाश तिला सोडून गेला तशीच, त्याचप्रमाणे, त्याच मार्गानं, मृत्यूच्या, पुन्हा कधीही न परतण्याच्या वाटेनं. आली तर स्वप्नात येणार होती, स्मृतीत रुतून बसलेली जाणवत राहणार होती, इतकंच सत्य होतं. कंकणानं एका निळ्या फिक्क्या रंगाची, पांढऱ्या बॉर्डरची, पॉलिस्टरची साडी निवडली. तिनेच एका सेलमध्ये ती बरी वाटली म्हणून स्वतःसाठी घेऊन ठेवलेली होती. तीच साडी तिला आत्ता या प्रसंगी योग्य वाटली. एका सेलमध्ये आपण पसंत केलेली साडी, ह्या व्यतिरिक्त त्या साडीमागे कसल्याही स्मृती नव्हत्या, कसल्याही मन व्याकुळ करणाऱ्या आठवणीही नव्हत्या. आकाशचा आठव तो दरवळणारच नव्हता. कंकणाने तीच साडी नेसली, हलकासा मेकअपही केला. साडी नेसून स्वतःला आरशात न्याहाळताना तिला जाणवलं, प्रसंग कसलाही असो, पण आपणही एक व्यावसायिक शिक्षण घेतलेली व्यक्ती आहोत. तीच आपली खरी ओळख आहे, आपली अस्मिता जपणारी बाब आहे. आपण, आपली बुद्धी, आपण वर्षानुवर्ष मेहनत करून मिळवलेली पदवी, त्या पदवीच्या बळावर मिळवत असलेला पैसा, दर्जा, त्याचा किमान आपल्याला तरी विसर पडता उपयोगाचं नाही. आपलं व्यक्तिमत्वच आपली खरी बाह्य आणि आंतरिक ओळख असते, अगोदर समोरच्यासाठी आणि नंतर आपल्यासाठी सुद्धा. आपण जिवंत आहोत तोवर,
आपल्या जगण्याच्या कुठल्याही वळणावर असताना. तिचे वडील तिची तयार होऊन बाहेर येण्याची वाट बघत होते. तिला पाहून ते सौम्यपणे नजरेनं हसले, उठत म्हणाले, चला मीही कपडे करतो, भट्टाचार्य येईलच आता. तेवढ्यात खाली भट्टाचार्य आल्याचं कळलं. त्यांनी गाडीचा हॉर्न तर दिला होता, सूचनाच, मी आलेलो आहे. बंटी तसाच पळत पळत घरात आला आणि धापा टाकत कंकणाकडे बघून म्हणाला, आपल्याला बाहेर जायचं आहे का? त्या अंकलच्या गाडीतून चक्कर मारायची आहे का? मी हो तयार. तो कंकणापुढे प्रश्नासह येऊन उभा राहिला. तिचे वडील तिच्याकडे बघायला लागले. ते थोडे आतून घाबरलेही होतेच. आता ऐनवेळी निघताना बंटीनं तमाशा करू नये असं मनोमन वाटत होतं त्यांना. दुसरं म्हणजे कंकणा त्याच्या रडण्या भेकण्याला हट्टाला बळी पडू नये असंही वाटत होतं. कंकणा पुढे झाली. तिने बंटीला पोटाशी घेतलं आणि हाताने त्याचा चेहरा वर करत म्हणाली, ऐका, मी काय सांगते ते नीटपणे ऐक. मी आणि डॅडी त्या अंकलना डॉक्टरकडे नेणार आहोत. त्यांना थोडं बरं नाही आहे. तू तिथे येऊन काय करणार आहेस? तू घरी थांब, हातपाय धुऊ, कपडे बदल आणि टेबलावर ठेवलेलं दूध आणि खाऊ खा. ती तशी थोडी हेलावूनच गेली होती. तेवढ्यात बुटांचा आवाज आला. भट्टाचार्य दारात उभे राहिले. दोन्ही दारांवर हात ठेवून म्हणाले, अरे वा, तुम्ही दोघंही तयार का? चला की मग निघूयात, उशीर कशाला? ते हसले. बंटीनं त्यांच्याकडे बघून म्हटलं, अंकल, डॉक्टरकडून आल्यावर मला घेऊन एक चक्कर माराल? त्याचा चेहरा पडलेला होता, तो सगळ्यांच्याच लक्षात आला. कंकणा म्हणाली, मी कबूल केलंय ना तुला, मग तर झालं. तिच्या आवाजात जरब होती. पर्स घेऊन कंकणा पुढे झाली तिथून निघण्यासाठी. कामाची बाई आतून येत म्हणाली, ताई तुम्ही निवांतपणे जा, मी आणि बंटी कार्टून नेटवर्क बघत बसतो. मला भाजी निवडायची, बंटीला टी व्ही बघायचा आहे का नाही बंटी? बंटीनी पडलेल्या चेहऱ्याने मान हलवली. घरात कांताबाई होती बंटीजवळ, तरी कंकणाचं मन शांत नव्हतं. बंटीशी खोटं बोलताना तिला अपराधीच वाटत होतं. पण आज आत्ता बंटीला त्या काणेकरकडे नेणं तिलाही प्रशस्त वाटत नव्हतं. त्याच्या अस्तित्वाला त्या पार्श्वभूमीवर वेगळा रंग येणार होता, असणार होता. त्याचं निरागसपण लक्षात येण्यापेक्षा त्याचं अनाथपण उठून दिसणार होतं. ते सगळ्यांच्या नजरेत बघून कंकणाच विकल झाले असते. गाडीत तिचे डॅडी आणि भट्टाचार्य समोर बसले, कंकणा मागे. थोडा वेळ तिघेही स्तब्ध होते, आबोलच. उगाच रस्त्याकडे, रस्त्यावरच्या वाहनांकडे, गर्दीकडे तन्मयतेनं बघत राहिले. भट्टाचार्यांना काणेकरचं घर माहिती होतं. ते त्याच्याकडे 2-3 वेळा जाऊन आलेले होते. काणेकरचा मित्र सौमित्रच्या बरोबर ते गेले होते. सौमित्र भट्टाचार्यांचा दूरचा नातलग होता, पण त्यांचे कौटुंबिक संबंध होते. त्यातूनच भेटीगाठीतून सौमित्रकडनं भट्टाचार्यांना काणेकरांबद्दल कळलेलं होतं. घटनांचे रकाने जुळले होते. परिस्थितीतलं साम्य, गरज लक्षात आली होती. परिणामी आज कंकणा, तिचे डॅडी आणि भट्टाचार्य काणेकरकडे निघाले होते, एक हेतू मनात ठेवून. सौमित्र तिथे असणारच होता, मध्यस्थ म्हणून. काणेकरकडून सौमित्र आणि कंकणाकडनं भट्टाचार्य असे होते शिष्टाई करणारे, भलं चिंतणारे, आपापली आघाडी सांभाळणारे. अनुपम कॉलनी तशी गावापासून फार दूर नव्हती, तरी शांत आणि निवांत होती. 15-16 बंगल्यांची ती अनुपम कॉलनी झाडांनी, फुलांनी आणि सुंदर रस्त्यांनी लक्षात येणारी होती. बंगल्यातून राहणाऱ्याचा आर्थिक स्तर दाखवून देणारी होती. प्रत्येक बंगला एक सुबकता, रसिकता आणि सौंदर्य जाणवून देत होता. एका बंगल्यापुढे गाडी थांबली. अगोदर भट्टाचार्य उतरले. बाजूनं तिचे डॅडी आणि सावकाशीनं पर्स घेऊन कंकणा. गाडीपासून बंगल्यापर्यंत येताना कंकणाला वाटलं, काय म्हणायचं या भेटीला? दाखवण्याचा कार्यक्रम की तडजोडीचा नमुना, का अजून काही? का आलोय आपण इथे? आकाश आणि तिचा तर प्रेमविवाह होता. प्रेमविवाहात मुलगी दाखवणं, पसंत पडणं, बोलाचाली, मानपान, देणीघेणी हे काहीही नसतं. निदान प्रेम करणाऱ्यांच्या मनात तरी. दोन्ही घरातली मोठी माणसं लपून छपून, आडून आडून, रीतीभातीनुसार असं सुचवत असतात.
जमेल तेवढं रेटत असतात. पण आपलं फार चालत नाही हे कळून येताच गप्पही बसून जातात. लग्न तर होणारच असतं, ठरलेलं असतं, पण ते कार्य होऊन पार पाडणं, यातून जाणं तापदायक असतं. इतरच गोष्टी त्यात केव्हा आणि कशा येऊन मिसळून जातात ते कळत नाही. कंकणाला आठवलं, तिच्या डॅडी आणि मम्मींनी सगळं केलं तरी तिच्या सासरच्या माणसांच्या अपेक्षा पूर्ण झाल्याच नव्हत्या. त्यांना अजूनही खर्च करायला हवा होता, हे तिला वारंवार प्रत्येक भेटीत ते सुचवत असत. त्यामुळे कंकणाला सासरी जाणं, त्या माणसात राहणं नको वाटायचं. ती त्यांना टाळतच असे. सौमित्रनं त्यांचं स्वागत केलं, या 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 म्हणत राहिला. काणेकर शांतच होता, त्यापेक्षा गंभीर, अबोल आणि अस्वस्थ होता. सर्वजण स्थानापन्न झाले. चहापाणी झालं, गप्पा झाल्या, पण विषयाला धरून अशा नाहीत. दुसऱ्याच विषयांवर, जगण्याचा भाग असलेल्या बाबींवर. पेट्रोल दरवाढ, रस्त्यावरची वाहनांची गर्दी, मुलांच्या ॲडमिशन्स, एकूणच भाववाढ. या चर्चेनं कंकणा गुदमरून गेली. काणेकर शांत होता. तिला अधूनमधून डोळ्यांच्या कोपऱ्यातून बघत होता. तीही त्याला बघत होतीच. पण त्याला पाहता क्षणी तिला त्याच्यातलं काही आवडलं नाही. तो बैठकीत बसलेल्यांपैकीच एक जण वाटला, वेगळा नाहीच. तिला आकाश आणि तिची पहिली भेट नजरानजर आठवली. ओठातून दोघंही हसली होती. त्याच्या डोळ्यातली चमक, बोलत असताना ओठावरून बोट फिरवत राहण्याची ढब, मध्येच केसातून हात फिरवणं तिला मनोमन आवडलं होतं. आत एक चलबिचल निर्माण झाली होती. एखादी व्यक्ती अशाही पातळीवर मन मोहून घेऊ शकते हे कळून आलेलं होतं. सर्वच मंत्रमुग्ध करणारं होतं. त्याला भेटावं, त्याच्याशी बोलावं अशी उर्मी मनात वारंवार निर्माण होत होती. त्याचं रूप एकांती मन भरून राहिलेलं कळून येत होतं. तसं काही काणेकरला बघून वाटलं नाही. ही मुळातच तडजोड होती, अगदी समजून उमजून दोघांनी केलेली, दोघांना करावी लागणारी. इथं लाटा तरंग उमटवणाऱ्या नव्हत्याच. सगळंच संथ आणि शांत होतं. सौमित्रच थोड्या वेळानं म्हणाला, तुम्ही दोघं गच्चीवर जाऊन बोलू शकता. पुन्हा पुन्हा भेटी घडवून आणण्यापेक्षा एकाच भेटीत. तो कंकणाकडे बघत म्हणाला. काणेकर उठला. त्याला उठावंच लागलं. कंकणाही उठली, अगदी यांत्रिकपणे. दोघं गच्चीवर आली. वारा सुटला होता. मोठी झाडं फांद्यातून डोलत होती. कुठल्या तरी फुलांचा गंध वाहत होता. गच्चीवर बऱ्याच कुंड्या होत्या, झोपाळा होता. तिथे त्याची दोन्ही मुलं खेळत होती, 6 आणि 4 वर्षांची. खाली घरात काय चाललंय ते त्यांना माहिती नव्हतं. त्या मुलांना बघून कंकणाला बंटीचीच तीव्रपणे आठवण झाली. ती त्या दोघांकडे बघून हसली, अगदी मनातून हसली. काणेकर मृदू आवाजात म्हणाला, अवी सारंगी, खाली जा, समोर खेळा, मी आलोच, इथे थांबायचं नाही काय. ती दोघं पळत खाली गेली. पुन्हा शांतता पसरली, विचित्र शांतता. वाऱ्याचा वाढलेला वेग जाणवत गेला. काळोख आटत होता. काणेकर म्हणाला, खरं तर. आणि तो पहिल्यांदाच कंकणाकडे तिच्या डोळ्यात बघत थांबला. त्याला तिचा अंदाज नव्हता. तीच म्हणाली, मनात असेल ते बोलून घ्या, पुन्हा पुन्हा भेटी नकोत. मी इथे नसते, मी पुण्याला असते, मुलाबरोबर, मुलाला घेऊन. माझे वडील इथे असतात. तुम्ही इंजिनियर ना? त्याने नव्याने विचारावं तसं विचारलं. हो, आकाश आणि मी, आमचं एक युनिट आहे. आम्ही दोघांनी नोकऱ्या सोडून ते चालवायला घेतलं. छान चाललं होतं. श्रम फार होते, पण अपयश येत नव्हतं. अजून वाढणारं होतं आमचं युनिट तर. तिच्या गळ्यात आवंढा दाटून आला. पुढे त्याच्याशी, त्याच्यासमोर तिला बोलवे ना, काही सांगवेच ना. मनच त्याच्या आठवानं सैरभैर झालं. त्यांना काय झालं होतं माहीत नाही. एक दिवशी आम्ही पार्टीहून आलो, खुश होतो. आम्हाला एक मोठी ऑर्डर मिळाली होती. त्याच स्वप्नात आणि विचारात होतो. तर अचानकच लाईट्सच गेले परिसरातले. सबंध सभोवतालचं जग काळोखात बुडून गेलं. मी चाचपडत मेणबत्ती, काड्यापेटी शोधत स्वयंपाकघरात गेले. इमर्जन्सी लॅम्प चार्ज केलेला नव्हता. तर आकाशच्या ओरडण्याचा आवाज आला,
कंकणा कम हिअर, कंकणा कंकणा. अंधारात मी आले त्याच्याजवळ तर तो पडलेला खाली कार्पेटवर, पाय पसरून, सोफ्याखाली मान गेलेली. कशाला, ठेचकाळले का ते? त्याने विचारलं भीतीने. नाही, त्याला पहिल्यांदाच आणि शेवटचाच मॅसिव्ह अटॅक आला होता. त्याच्या घामाकडे बघून मला ते कळून आलं. बंटी झोपलेला होता. घरात कोणीच नव्हतं. फोन बंद. मी शेजारी गेले, त्यांच्या मदतीनं दवाखान्यात नेलं त्याला उचलून, तर सगळं संपलेलं होतं. आकाश असा गेला, वीज पडून जावं तसा. त्याच्या मृत्यूनं माझ्या जीवनात वादळ आणत. ती स्फुंदून स्फुंदून रडायला लागली आणि म्हणाली, सॉरी. ते सगळं न 24 तास मनात आहे असतंही. असं कधीतरी बाहेर पडतं ते. मी रडायला नको होतं, सॉरी. काहीतरी विचित्रच घडलं. अहो, माझंही तसंच आहे. हा सौमित्र, त्याचं आणि माझ्या आईचं म्हणणं मी लवकरात लवकर लग्न करावं. त्यामुळे मी मीराला विसरेन. माझा संसार पुन्हा उभा राहील. मुलांना आई मिळेल. मी नव्या उमेदीनं संसाराला लागीन, व्यवसाय करायला लागेन. पण गोष्टी विसरणं इतकं सोपं आहे का हो? असतं ते सोपं? निदान आपल्या माणसाबद्दल. मी खरंच सावरलेलो नाही आहे हो. मीरा फार उत्साही होती, सुंदर आणि समंजस होती. कॅन्सरनी गेली. तिला कणाकणानं संपताना पाहिलंय मी माझ्या डोळ्यांदेखत. तिच्या वेदनांनी होरपळून गेलोय. माझ्या मनात नाही आहे. आत्ता तरी मी दुसरा विवाह करावा असं नाहीच आहे माझ्या मनात. उगाच त्या दुसऱ्या कोणावर अन्याय होईल, नवीन प्रश्न निर्माण होतील. पण आई आणि सौमित्र, कळलं नाही ते मलाच. असं व्यवहारी होणं नाही जमत ना एखाद्याला. जगू द्यावं की त्याला त्याच्या मार्गाने. तुमचं रडणं पाहिलं आणि मला माझी स्थिती कळून आली. पुरुष रडू शकत नाहीत ढसाढसा, पण दुःख रक्तात भिनून असतंच की. त्यांनी दीर्घ श्वास घेतला. हाताची घडी घालून काळोखात दूरवर बघत राहिला. त्याचा चेहरा त्या मंद प्रकाशात स्पष्ट दिसत नव्हता, पण त्याच्या मनातली व्यथा तिला कळत होती. तेवढ्या जिन्यावर पावलं वाजली. कोणीतरी वर येत होतं. बहुतेक मुलंच असावीत. बाबा बाबा करत होती. कंकणा म्हणाली, कुणी काहीही सुचवलं ना तरी माणसानं स्वतःच्या मनाचा कौल प्रमाण मानावा. मी तरी तोच मानेन. आणि ती वळली. खाली बोलवलंय तुम्हाला, आवी आणि सारंगी धपापत सांगत होते. वारा मंद झाला होता. झाडांच्या फांद्या हळूच स्वतःशीच झुलत होत्या. एक पक्षी पंखांची फडफड करत, चिरचिर आवाज करत निघून जाताना दोघांनाही जाणवला. दोघांनी चमकून एकमेकांकडे पाहिलं आणि ते खाली निघाले, अगदी मुकाट्यानं. 5-7 मिनिटात निरोपी झाली. तेवढ्यात बैठकीत काणेकरची आई येऊन बसलेली होती. तिला पाहून कंकणाला लगेच कळालं की ह्याच काणेकरच्या आई असाव्यात. कंकणाकडे बघून काणेकरच्या आईने स्मित केलं. तिने एकदा आपल्या मुलाकडेही अभिप्रायार्थ पाहून घेतलं. तिच्या नजरेत कंकणा तिला सून म्हणून आवडल्याचं दिसत होतं. ती सहजच म्हणाली, गोष्टी योगायोगाच्या असतात. निदान लग्नाच्या बाबतीत तरी. ती अशी डाव अर्धा टाकून जाईल असं आम्हाला कोणालाच वाटलं नव्हतं. फार एकटा पडून गेला प्रसाद. छान होती जोडी. आता मला याची काळजी वाटते, नातवंडांची काळजी वाटत राहते. घराला घरची बाई हवीच असते ती. तिची जागा दुसरं कोणी घेऊ शकत नाही. आमचे संसार संपले आता. मुलांचे संसार बघायचे तर मध्येच असं. हुंदका आवरत काणेकरची आई खाली बघत राहिली. तिचं दुःख भरून उरलं होतं. थरथरत्या स्वरात ती म्हणाली,
वादावादी भांडाभांडी झाली असती तर समजवताही आलं असतं, कुणाला मध्ये घातलं असतं. पण मृत्यू, त्याला पर्याय नाही ना. एकाच्या मृत्यूनं किती नाती सुटी सुटी होऊन जातात. जगणं माणसाचं नाती बांधून ठेवतं, त्यात बंध निर्माण करत असतं. काणेकर म्हणाला, आई सगळं आत्ताच सांगायला हवंय का? शांत हो ना तू. म्हणजे त्याची बेचैनी सगळ्यांना कळून येत होती. प्रत्येकाच्या पातळीवर त्याचं दुःख त्याच्यापुरतं खरं असतं, अस्सल असतं. ते समोरच्याला तसं जाणवेलच याची खात्री नसते. जा की आता, नुसती गच्चीच दाखवलीस तिला, सगळा बंगला दाखव की. चल ग, मीच दाखवते, असं म्हणत ती आत वळली. कंकणाचा मग नाईलाजच झाला, तिलाही आत जावंच लागलं. तिच्या डॅडींच्या आणि भट्टाचार्य अंकलच्याही नजरेत तिला तीच अपेक्षा दिसली. इथं कोणाचा हिरमोड तिला नको होता. 5 मोठ्या मोठ्या खोल्यांचा तो मोठा बंगला होता. मागे छान बाग केलेली होती. आळ्यातली माती ओली होती, झाडांना नुकतंच पाणी दिलेलं असावं. आंबा पेरूबरोबर लिंबाचं झाड होतं. लिंब लागलेली होती, गुलाब होते, जास्वंदी होती, जाईजुईच्या वेलींना मांडव घातला होता, क्रोटन्सही होतीच. त्याची आई म्हणाली, तिला बागेची फार आवड होती. जाईल तिथून रोपं आणायची. सगळं मागे राहतं, माणूस तेवढा पुढे निघून जातो. माळी आहे तो बघतो बागेकडे. तिला वाटलं, काणेकर तसं मीराबद्दल बोलला नसता तर कदाचित आपण इथे आलो असतो, या बंगल्याची मालकीण म्हणून, जीवनाला मिळालेलं नवीन वळण स्वीकारून. पण तिच्या लक्षात आलं होतं की काणेकरच्या मनात सध्या तरी लग्नाचा विचार नाहीच आहे. ते खरंही होतंच. तिला तरी कुठे इतक्यात लग्नाचा विचार करायचा होता. आकाश अजूनही मनाच्या आकाशात व्यापून होताच की. पण केवळ भट्टाचार्य अंकल आणि डॅडींना दुखवायचं नाही म्हणून ती इथे यायला राजी झाली होती, इतकंच. निर्णय तर तिचाच होता. काणेकरतर्फे सौमित्र आणि त्याच्या आईने वकिली केली होती, तशीच तिच्यातर्फे भट्टाचार्य अंकल आणि डॅडींनी. गाडीत कुणी फारसं बोललं नाही, निदान काणेकर ह्या विषयावर तरी. दोघांनीही तुमचं काय बोलणं झालं असं तिला विचारलेलं नव्हतं. तीच निश्वासली होती. तिला बरंही वाटलं होतंच. तिला आता बंटीचीच ओढ वाटत होती, कारण नाही म्हटलं तरी 1-2 तास गेले होते. तो कंटाळला असेल, झोपेला आला असेल, असेच विचार तिच्या मनात येत होते. ती त्यातच दंग होती. घर येताच गाडीचं दार उघडून तीच पहिल्यांदा खाली उतरली. आज जायला निघाली, पण थांबलीही. तिचे डॅडी भट्टाचार्य अंकलना म्हणत होते, सगळं ठीक वाटलं. आता ह्या दोघांचं काय बोलणं झालंय ते कळायला हवं. मी विचारीन तिला आणि तुझ्याशी फोनवर बोलेन. थँक्स. अरे थँक्स कशासाठी? सगळं जमून आलं तर छानच आहे ना. येईल का रे? जमून येईल. अपेक्षा करूया. माणसं फक्त निमित्त ठरत असतात. ते हसले. त्यांचं हसणं तिच्या कानावर पडलेलं होतं. बंटी खरंच कंटाळलेला होता. त्यांनी कंकणा दिसताच, आई मला खूप भूक लागली आहे ग, त्रागाच केला. कंकणा बंटीला दूध साखर पोळी भरवत बसली. त्याला खरंच भूक लागली होती, झोपही आलेली असावी. जेवण झाल्यावर त्याला घेऊन ती बाहेर सेटीवर येऊन बसली. त्यांनी तिला खेटून झोपून घेतलं. 5-10 मिनिटात तो गाढ झोपीही गेला. कंकणानं विचारलं, डॅडी जेवण गरम करू? आपणही खाऊन घेऊया. तिथे फारसं खाणं झालेलं नाही. तुमच्या गोळ्यांचीही वेळ झाली असेल. जेवण झालं की गोळ्या घेता येतील. तिचे डॅडी म्हणाले, जेऊ ग, जे असेल ते खाऊन घेऊ. हा मुलगा गाढ झोपून गेला आहे, तर इथे बैस आणि मला सांग, कसा वाटला काणेकर? काय बोलणं झालं तुमचं? ते तिची प्रतिक्रिया आजमावण्यासाठी उत्सुक होते. अंदाज घेत बोलत होते. उभी असलेली कंकणा पुन्हा बंटीजवळ सेटीवर बसली, विचार करायला लागली. क्षणभर तिथे शांतता पसरली. नंतर मान वर करून ती म्हणाली, डॅडी
त्याला आत्ताच लग्न करायचं नाही आहे. केवळ सौमित्र आणि त्याच्या आईने त्याच्या लग्नाचा आग्रह धरला म्हणून तो तो तयार झाला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तो अजून मीराला विसरलेला नाही आहे. अगं, माणसांचा विसर इतका सहजासहजी पडतच नसतो. मला तरी तुझ्या आईचा विसर पडलाय का? ललिताला जाऊन 10 वर्षे होत आली असतील. परिस्थिती समजावून घेतली की माणसं तडजोड स्वीकारायला लागतात. डॅडी, अहो पण मी इंजिनियर, तो डॉक्टर, व्यवसायच वेगवेगळे आहेत ना. तेव्हा वेगवेगळे व्यवसाय असणारी माणसं लग्न करत नाहीत का? करतात ना, पण तिथं परिस्थितीसुद्धा वेगळी असते. त्या 2 व्यक्तींची मनस्थितीसुद्धा वेगळी असते. त्याच्या मनात जशी भीती आहे ना, तशीच माझ्याही मनात आहेच. बंटी ॲडजस्ट होईल का? त्याची मुलं माझ्याशी जुळवून घेतील का? अगं, का नाही घेणार? काळ जाईल तशी होतील की ॲडजस्ट. हे काही खरं कारण नाही. हे बघ, माझंही वय झालं आहे. मला मनोमन वाटतंय की तू इथे होकार द्यावास. भट्टाचार्यला सुद्धा तसंच वाटतंय. तो तसं म्हणाला सुद्धा. त्याचा व्यवसाय जोमात आहे, आर्थिक स्थैर्य आहे, शिवाय त्यांना अजून काही सांगायचं होतं. त्याचा अंदाज न येऊन ती वडिलांच्या चेहऱ्यावर त्यांच्या मनातले भाव वाचत राहिली. मोठ्या माणसांना मोठ्या समवयस्क माणसांचीच सोबत हवी असते. ती त्यांची मानसिक गरज असते. तो त्याचे विचार, भावभावना ना मुलांजवळ सांगू शकणार ना त्याच्या आईजवळ. तुझंही तसंच आहे. अजून तुझं लग्नाचं वय आहे. सोबत्याच्या सहवासानं सहजीवन उपभोगण्याचं वय आहे. तर फार विचार करत बसू नकोस कंकणा. अगं, हे काय मी आनंदानं करतोय का? आकाश असता तर आपण असा तुझ्या बाबतीत विचार तरी केला असता का? पण काही गोष्टी आपल्या आकलना पलीकडच्या असतात. तर तेव्हा डॅडी, मला थोडा अवधी द्या. मलाच नीट विचार करू द्या सगळ्या गोष्टींचा, ती संयमानं म्हणाली. तिचे डॅडी हळवे होत म्हणाले, तुझी आई असती तर मला तुला समजावण्याची गरजच पडली नसती. तूच तुझं मन तिच्याजवळ मोकळं केलं असतंस. पैसा आहे. पैसा जगताना हवाही असतो. काही सुख पैशाशिवाय माणसाला विकतही घेता येत नाहीतच. पण पैशाशिवाय सुद्धा एक वेगळं सुख असतं, समाधान असतं. तेही माणसाला हवं असतं ग बेटा. त्यांनी मनःशांती मिळत असते. बघ, विचार कर. मी तुला आग्रह करत नाही, जबरदस्तीही करणार नाही. पण तुझ्या आणि बंटीच्या भविष्याचा विचार करून निर्णय घे. काय? विषयावर पडदा टाकत ते तिच्या पुढून उठले, आत गेले. त्यांनी बाथरूममधला नळ सोडला तेव्हा तिला अन्न गरम करून पानं घेण्याची आठवण आली. मध्ये एक दिवस ती तिथेच होती. तिनेही तिच्या परीने खूप विचार केला, स्वतःला पिंजून घेतलं. विचारांनी तिचं डोकं भणभणायला लागलं. तिच्या डॅडींनी तिला पुन्हा काही विचारलं नाही. त्यांना ते प्रशस्त वाटलेलं नसावं, पण ते तिच्या हालचालींच्या, तिच्या वागण्याचा अंदाज बांधत होते. तिचं गप्प गप्प असणं त्यांना जडही जात होतं आणि सोसतही नव्हतं. आपल्याच मुलात आपण कसे गुंतलेलो असतो हे माणसाला कळून येत नसतं. पण आपलाच अंश असलेली मुलं ती वेगळीही असू शकतात, वागू शकतात, हे कळत होतं. कंकणा तशी लहान नव्हती. तिशी उलटून गेली होती. तिला एक मुलगा होता. ती व्यवसायानं इंजिनियर होती. आकाश गेला तरी त्याचं युनिट ती समर्थपणे चालवत होती. माणसाच्या आयुष्यात नियती कशा घटना पेरून ठेवते हे त्याला कळून येत नाही. ऐन 35शीत हिचा नवरा मॅसिव्ह अटॅकनं जावा. हा पण दैवी योगायोगच होता. आला तो अटॅक पाहिला आणि शेवटचाच ठरावा. याला काय म्हणावं? नशिबानं काही प्रयत्न करूच दिलेले नव्हते. डॅडी वरवर शांत होते, पण त्यांच्या मनात विचारांनी थैमान घातलेलं होतं. आपलंच आत्मिक बळ कमी पडतं का काय याची त्यांना भीती वाटत होती. त्याचबरोबर आपण जिवंत आहोत तोवर आपल्यासमोर आपल्या ह्या मुलीचं लग्न होऊन जावं ही पण तीव्र मनोकामना होतीच. ती ते नाकारू शकतच नव्हते. संध्याकाळच्या सुमाराला बंटीला घेऊन कंकणा काही खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेली असताना भट्टाचार्याचा फोन आला. त्यांनी कंकणाची प्रतिक्रिया विचारली. डॅडी म्हणाले, मी तिला समजावलं आहे,
आज दिवसभर त्यावर बोलणं नाही केलं म्हणजे मला ते प्रशस्तच नाही वाटलं. तिने तिचा निर्णय द्यावा. रात्री ती सांगेल, कारण उद्या ती जाणार आहे तेव्हा. ते बोलणं संपवत म्हणाले. तेवढ्यात बंटी फुगा आणि विमान घेऊन धावत त्यांना येऊन लागला. त्यांना फोन ठेवणं भाग पडलं. ते त्याला जवळ घेऊन त्याची पापी घेत राहिले. त्यांचं वयस्क मन एकाच वेळी माया आणि कणव यांनी तुडुंब भरून वाहायला लागलं. त्याचवेळी कंकणा आत आली. तिच्या हातात सामानानं भरलेली मोठी पिशवी होती. ते ओझं रिक्षापासून पार घरात आतपर्यंत आणण्याच्या श्रमानं ती दमून गेली होती. ती मोठी पिशवी पायाशी ठेवून ती क्षणभर पाय पसरून बसून राहिली सेटीवर. ती बंटीला म्हणाली, बंटी, पाण्याची बाटली आणतोस का रे राजा फ्रीजमधनं? घशाला कोरड पडली आहे रे. वडिलांनी विचारलं, इतकं काय काय आणलंयस ग? पुण्याला तर सगळंच मिळतं, इथेही मिळतं. प्रवासात डाग मात्र वाढेल बरं का. शिवाय बंटी आहे, त्याचंही तुला बघायला लागणारच आहे. तेवढ्यात बंटीनं पाण्याची बाटली आणली होती. तिने बाटलीनं घोटामागे घोट घेत अगोदर घसा ओला केला. झाकण लावून बाटली समोर ठेवली आणि ती त्या पिशवीकडे वळली. त्यातून वस्तू काढून देत त्यांना म्हणाली, हे शेविंग क्रीम संपत आलंय ना, हे नॅपकिन्स 6 आणलेत, वापरा, ठेवून देऊ नका आत. आणि हे थोडंफार फराळाचं, बिस्किट, शेवचिवडा, चकली, शंकरपाळी, खारी बुंदी. अगं, हे मी नसतं का आणलं, तू कशाला आणत बसलीस? आणि इतकं सगळं एकाच वेळी कशाला? तूच ने त्यातलं सोबत. चकली तेवढी ठेव, थोडी शंकरपाळी ठेव, पडून राहील सगळं डब्यामध्ये. डॅडी, असू द्या, तो घरात असलं की माणूस खातं. सारखं दोन्ही वेळेला जेवायचा कंटाळा येतो माणसाला. मला काळजी वाटते तुमची. खरं तर तुम्हीच येऊन राहा ना माझ्याकडे. इथे तर आता आईसुद्धा नाही आहे. घरासाठी का राहिलात डॅडी? केवळ घरासाठी नाही बेटा, इतर गोष्टीही असतात. परिसर, मित्र, अजून काय काय. हा भट्टाचार्य, त्याची रोज चक्कर असते, फोन तर असतो. शिवाय पत्ते आहेतच. सर्व समवयस्क जमतो, मजा करतो. आणि कंटाळा आला की मी येतोच ना. तुला जर माझी खरंच काळजी वाटत असेल तर. ते थांबले, ती गप्प. त्यांना पुढं बोलणं रेटेना. तरीही ते म्हणालेच, आत्ताच भट्टाचार्याचा फोन आला होता की, हे बघा डॅडी, मला घाई करू नका. माझंही मन स्थिर नाहीच आहे. अहो, वर्ष तर झालं आहे आकाशला जाऊन. मीच नव्यानं सावरायला बघतेय तर हा धक्का पचवणं कठीण आहे हो मला. ती गहिवरली, ते सुद्धा हेलावून गेले. घाई नाही रे बेटा, घाई नाही. घाई कसली ग? पण भट्टाचार्य म्हणत होता तसं. असे किती जण ह्याच कॅटेगरीतले भेटतील? काही जणच ना. म्हणून वाटतंय की तूही विचार कर. आयुष्यात भावनिक स्थैर्याला महत्त्व आहेच की. मला तुझीच काळजी वाटते ग बेटा. आयुष्य माणसाला सुख देतं, तसं भेडसावतही असतंच बरं. डॅडी, मी येत्या रविवारी तुम्हाला फोन करीन. मला निदान आठवड्याचा तरी अवधी द्या. ती व्याकुळ होऊन म्हणाली. तिची स्थिती त्यांना कळून आली, पण ते आपल्या मुद्द्यावर ठाम होते. ते म्हणाले, अजून एकदा तुला त्यांना भेटायचं आहे का? मग थांब अजून 1-2 दिवस. पुन्हा भेट त्यांना. कुठेही बाहेर भेटा, कोणाच्या तरी घरी नको. खरं तर मला तुलाही त्यांच्या घरी न्यायचं नव्हतं, पण त्याची आई, तिला तुला बघायचं होतं. नको डॅडी. डॅडी, आम्ही बोललो ना दोघंही. आता पुन्हा भेटून नव्यानं काही सांगावं असं दोघांकडे काहीच नाही आहे. तो प्रेमविवाह होता हे असं दाखवणं, औपचारिक भेटणं, खोटं समंजसपणे वागणं, बोलाचाली याची गरजच भासली नाही आम्हाला त्यावेळी. आम्ही दोघांनी एकमेकांना त्यावेळी पसंतच केलेलं होतं. तेव्हा आकाशकडून नंतर कोणी आलं होतं का? काही संपर्क? हां, त्याचे आईवडील आले होते 2 महिन्यांपूर्वी. दाखवत तर होते सहजच आलो तसं. पण निघण्याच्या आदल्या दिवशी कशासाठी आलोय हे त्यांना सांगायलाच लागलं. ती खोच ठेवून हसली. त्यांनीच विचारलं, काय कारण म्हणे यायचं? नातवाची काळजी का सुनेची चिंता का अजून काहीतरी? ते म्हणत होते, आम्ही बंटीला घेऊन जातो. बंटीला सवय आहे त्यांची. तुझ्याशिवाय तो राहील का तिथे? इथे तर मला ठेवून घ्यायची भीती वाटते. लहान आहे का तो?
लहान मूल दिवसभर कुणाही जवळ राहू शकतं, पण रात्रीच्या वेळी त्याला त्याची आईच हवी असते. आईचा स्पर्श, आईची ऊब याची त्याला सवय झालेली असते. शाश्वती असते ती त्याच्यासाठी. मीच सांगितलं डॅडी त्यांना की तो माझ्याशिवाय राहत नाही. पण पाठवून बघायचं ना आठवडाभर एक प्रयोग म्हणून. त्याच्यावर का प्रयोग करायचा? ते सांगत होते की काय कंकणा? काय सांगत होते? त्यांनी घाबरून विचारलं. त्यांचं मन भ्यायलं. ते म्हणाले, आम्ही त्याला नेतो. त्याला आमची सवय होईल. तुला हवं तर दुसरं लग्न करू शकतेस. आम्ही तुला मोकळं करतो. मला काय बंटीचं बंधन आहे का हो? कसलं? आईला कधीतरी आपल्या मुलाचं ओझं होतं का? आकाशची तेवढीच तर जिती जागती आठवण आहे माझ्याजवळ. मी जर केवळ माझाच विचार केला तर त्याच्या बालमनावर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही? त्याचं काय? आणि आता तर त्याला मी हवी आहे अजून काही वर्ष. ती दुःख उपसत हसली. अजून काही वर्ष म्हणजे किती कंकणा? 5, 6 का 10? तोवर तुझं वय वाढणार नाही का? त्याचं काय? तुला ही बदल सोसेल का? आज तुला जी सहचार्याची गरज आहे ती तशीच राहील का? हे बघ, बंटीचाच प्रश्न असेल तर मीही त्याला इथे माझ्याजवळ ठेवून घेईन. आहे माझी तयारी. बोल. डॅडी, माझं मन, त्या मनाने आकाशच्या जागी कोणाला तरी स्वीकारलं पाहिजे ना. त्याचं काय? अहो, साधा ऑफिसातला बॉस बदलला तर आपण 4-6 महिने अस्वस्थ होतो. मी तुम्हाला विचार करून फोन करेन नंतर. ती उठली, आत गेली. सकाळी लवकर उठायचं होतं. तिने बॅग भरायला सुरुवात केली. दोरीवरचे कपडे घेतले, कपाटातले कपडे घेतले. घड्या करून तिचे आणि बंटीचे कपडे ती बॅगेत भरायला लागली. बंटी आत तिच्याजवळ बसून विमान चालवत होता. तोंडानं विमानाचा आवाज काढत राहिला. त्याचं विश्वच वेगळं होतं. कंकणानं पानं घेतली आहेत म्हटल्यावर तिचे डॅडी भानावर आले. मुकाट्यानं येऊन जेवायला बसले. तशी त्यांना भूक नव्हती, पण मला जेवायचं नाही असं त्यांना कंकणाला सांगवेना. दहीभात कालवताना त्यांना वाटलं, मुळात ही मुलीची जात घेऊन जन्माला आली, त्याचवेळी तिच्या भाळावर सटवाईनं हे घर सोडण्याचं लिहिलेलं असणार. म्हणजे असं सगळ्याच मुलींच्या नशिबात असतं. ते घर सोडून जाण्यात आनंद आणि दुःख ओतप्रोत भरलेलं असतं. मन एकीकडे व्यथित होत असताना सुखाचे तरंग आतून जाणवत असतात. बदललेलं जगणं स्वीकारणं ही तर जगण्याची नियती आहे. पण कंकणाच्या बाबतीत नियतीनं वेगळा खेळ खेळलेला होता. तोच खेळ तिला तिच्याकडून पुन्हा खेळवून घ्यायचा होता. त्याचं त्यांना वाईट वाटत होतं. खरं दुःख ते होतं. ते हात धुवून सिगरेट पेटवून गॅलरीत येऊन उभे राहिले. स्वतःशीच विचार करत राहिले. अजूनही आत कंकणाची खुडबुड आवरणं सुरूच होतं. डोळ्यातलं काजळ पुसून न्यावं कुणीतरी चतुराईनं तसं त्यांच्या झोपेचं झालेलं होतं. बाहेर वर्दळ कमी होत होती. वारा गार झाला होता. रात्र चढत होती. तशी असं म्हणतात शांतता जाणवत होती. सगळं जगच आपल्या हालचाली मंदावत सुस्त होत होतं. कंकणा तिथे येऊन म्हणाली, डॅडी झोपा ना आता आत येऊन. मी सांगितलं ना तुम्हाला, मी तिथे जाऊन विचार करून तुम्हाला फोन करीन म्हणून. मी नक्की फोन करीन. तुम्ही निश्चिंत राहा. माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही अंथरुणावर येऊन पडल्याशिवाय मला चैन कशी पडेल? प्लीज डॅडी. डॅडी आत आले. पाणी पिऊन बैठकीतला लाईट घालवून बेडरूममध्ये गेले. त्यांना आत्ता तिच्याशी काही बोलायचं नव्हतं, कशाही प्रकारे. तिने थोडा वेळ शांत झोप घ्यावी असं त्यांना वाटतच होतं. उद्या तिचा प्रवास होता, चांगला 6-7 तासांचा. तोही 5 वर्षाच्या बंटीला घेऊन. मनात असो वा नसो, प्रत्येकाला आपल्या रुटीनला भिडावंच लागतं. कंकणा निघाली तेव्हा त्यांनी तिला जवळ घेतलं, नेहमीपेक्षा थोडं जास्त. तिच्या मस्तकाचं चुंबन घेतलं, बंटीची पापी घेतली, समाधानानं हसले आणि म्हणाले, मी येऊन जाईन नंतर, काळजी करू नको काय. कंकणा कामात होती, कामात बुडालेली होती, तरी तिच्या मनाच्या तळाशी डॅडींना फोन करायचा आहे हा विचार होताच. मध्येच बंटीची निरागसता जाणवत होती.
त्याचं निरपराधी मन उमगून येत होतं. आकाश आणि तिने उभारलेलं युनिट त्याचं भवितव्य लक्षात येत होतं. प्रश्न सुटे नसतातच, त्यांच्या भोवतीचे गुंते विचार करता करता प्रकर्षानं जाणवत असतातच. त्यात माणसाची असहाय्यता लपलेली असते. विचार करताना तिला मनोमन असं वाटून गेलं की जोडीदाराची सोबत ही पण प्रत्येकच स्त्री पुरुषाच्या जगण्याची गरज असते. एक वेळ अशी येते की माणसं ठरवून लग्नानं जवळ येतात, सहजीवन जगू लागतात. ते अपरिहार्य असतंही आणि नसतंही. तेही प्रत्येकाच्या मनोवृत्तीवर, स्वभावावर सुद्धा बरंचसं अवलंबून असतं. काही माणसं ध्येयालाच वाहून घेतात, लग्न करतच नाहीत. त्याचा अर्थ त्यांच्या मनात लग्नाद्वारे हक्कानं मिळणाऱ्या जोडीदाराचा विचार कधीही येतच नाही असा तर नसावाच. पण त्यांनीच त्याच्या जगण्याशी केलेली ती भावनिक पातळीवरची तडजोड असते. काही माणसं तर लग्नाच्या वर्षभरात घटस्फोट घेऊन मोकळी होतात, स्वतंत्रपणे जगूही लागतात. पण आपल्या बाबतीत यापैकी काही घडलं नाही, तर आपला जोडीदार आकाश वाट बदलून पुढे गेला, अज्ञाताच्या वाटेनं, कधीही न परतण्याच्या मार्गानं. कसला ताण सोसत होता तो? काय त्याच्या मनात होतं? ते रात्रंदिन त्याच्या सोबत असून सुद्धा आपल्याला कळून आलं नाही. डॉक्टर म्हणाले की अति मानसिक ताणामुळे हे असं घडू शकतं. पण हे अनेक कारणांपैकी एखादं असू शकेल. अजून दुसरी कुठली कारणं होती जी मला माहिती नव्हती? प्रसाद काणेकर म्हणाला तेच खरं. आपण सहजासहजी आपल्या जोडीदाराला विसरू शकत नाही. सध्या तरी प्रसाद काणेकरला मीराचा विसर पडणं शक्य नाही आणि तिला आकाशचा. दोघंही आपापल्या ठिकाणी योग्य होती. मीरा त्या जीवघेण्या दुखण्यातून आपल्या हाती लागणारच नाही हे त्याला कळून आलेलं असावं आणि हे मरणाचं सत्य आपल्यावर वादळासारखं येऊन धडकलं. त्यांनी आपल्या जगण्याचे सगळे भावनिक किनारेच उद्ध्वस्त करून सोडले. मी आहे हे दाखवून दिलं. माणसाचे प्रयत्न, त्याचा अहंकार, त्याचं यशही कसं क्षणभंगूर आहे याचा प्रत्यय दिला. आघातच होता तो. तिने चौथ्या दिवशी रात्री बंटी झोपल्यावर डॅडींना फोन लावला. आता तीही स्थिरावली होती. मन शांत झालं होतं. आहे नाहीच्या हिंदोळ्यानं बिथरलेलं नव्हतं. वेगवेगळी गणितं मांडून झाली होती शक्याशक्यतेची. डॅडी, मी कंकणा बोलतेय. त्यांचा ताजा तरतरीत स्वर. बोल बोल बेटा, कशी आहेस? बंटी झोपला का? त्यांनी विचारलं. स्वरात आनंद आणि उत्साह भरलेला होता. हो, झोपला तो. तुमचं जेवण झालं? काय खाल्लं डॅडी? अगं, खिचडी खाल्ली. गॅलरीत येऊन बसलोय खुर्ची टाकून. गॅलरीमुळे बाहेरच्या जगाशी नातं जुळतं बघ. डॅडी, तुम्ही माझ्या फोनची वाटच बघत असाल ना? ते अगोदर गोंधळून गेले. हं करत राहिले. त्यांना माहीत असूनही ते बोलले नाहीत. त्यांना तसं बोलताच आलं नाही. खरं तर कंकणा इथून गेल्यापासून ते तिच्या फोनची वाटच बघत होते. बहुधा कंकणा त्यांना रात्रीच फोन करत असे 9च्या पुढे. ऑफिसातून घरी येऊन तिचं आणि बंटीचं जेवण झाल्यानंतर रिलॅक्स मूडमध्ये शांतपणे आपल्याबद्दल सांगत त्यांची चौकशी करत असे. दिवसभराच्या व्यापातून दोघांची सुटका झालेली असे, मुख्यतः कंकणाची. तिची धावपळ, तिची धडपड, तिचं पुन्हा जीवनाला भिडणं याकडे एकीकडे कौतुकानं बघत असताना तिचं एकाकीपण आठवून ते बेचैन होत. त्यांना आपल्या पत्नीची तीव्रपणे आठवण येई आणि असहाय्यता जाणवे. बोल 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 कंकणा, तू विचार केलास का त्या प्रसाद काणेकरबद्दल? काय ठरलं तुझं? मग आपल्यात जे ठरेल, म्हणजे तू जे ठरवलंयस ते भट्टाचार्याला सांगायला पाहिजे, त्याचबरोबर काणेकरला सुद्धा. ती आपली नैतिक जबाबदारी आहे असं मला वाटतं. आपण जर स्वतःला सुसंस्कृत आणि डॅडी ते आपण आहोतच. काणेकरशी ओळख झाल्याच्या आधीही आणि नंतरसुद्धा ते मलाही मान्य आहे. तिचा स्वर तिच्याही नकळत तीव्र होत गेला. त्यात विखार आला. बोल बोल, मग काय ठरलंय? त्यांनी तिलाच थांबवत विचारलं. त्यांना तसं तिला विचारणं भाग पडलं. त्यांना माहिती होतं की आयुष्यभरासाठीचा निर्णय पटकन असा कोणाला घेता येत नाही. त्यांनी घेऊसुद्धा नये. तिने इथून जाताना आठवडाभराचा अवधी त्यांच्याकडनं मागून घेतला होता. ते सुद्धा त्यांना योग्यच वाटून गेलं होतं. अखेर सर्व गोष्टी तिच्यापर्यंत येऊन ठेपल्या होत्या.
तीच ते सगळं सोसणार होती घेतलेल्या निर्णयासकट. या बदललेल्या अशा आत्ताच्या परिस्थितीत सगळंच बदलून गेलं होतं. कंकणा शांत स्वरात म्हणाली, डॅडी, आम्ही दोघं गच्चीवर गेलो तेव्हा आमच्यात बोलणं झालं. प्रसाद काणेकर अजूनही त्याच्या बायकोला विसरलेला नाही. त्याला आत्ताच दुसऱ्या लग्नाचा विचारही करावासा वाटत नाही. आणि तसं बघता मी तरी कुठे आकाशला विसरलेली आहे. तो नसूनही आत्ता इथे माझ्या अवतीभोवती आहे असे भास मलाच काय बंटीला सुद्धा होत आहेत. आणि तेही नैसर्गिक आहे. काणेकरच्या आईला मुलाच्या संसाराची जबाबदारी पेलत नाही म्हणून त्याच्या दुसऱ्या लग्नाची घाई करणं किंवा त्याच्या मित्रांना आग्रह करणं हे रास्त असलं तरी संयुक्तिक नाही आहे. आम्ही दोघांनी लग्न करून चूक करून ठेवू नये. ते दोघांच्याही दृष्टीनं योग्य नाही. नाती लादता येत नाहीत आणि ती कुणी कुणावर लादू सुद्धा नाहीत. निदान नवरा बायकोचं नातं स्वच्छ मनाच्या पायावर उभं असतं. तेव्हा सध्या मी किंवा त्या काणेकरनं केवळ अजून जवळच्या कोणाला तरी वाटतंय म्हणून लग्नाला तयार होऊ नये, ह्यातच दोघांचं भलं आहे. ती थांबली. तिने तिच्या मनातलं सांगून टाकलं आणि पुढे म्हणाली, आता हे सगळं अगोदर भट्टाचार्य अंकलनं कसं सांगायचं आणि त्यांनी नंतर काणेकरला कसं सांगायचं ते बघा. गुड नाईट डॅडी. डॅडी, माझ्या मनावरचं ओझं उतरून गेलं आहे. मला आज छान गाढ झोप लागेल. डॅडी, तुम्हाला माझी काळजी वाटणं साहजिक आहे. एक आकाशचं अस्तित्व सोडलं तर बाकी सगळं पूर्वीसारखं आहे, सुरू आहे. ऑफिस, काम, घर, बंटी, त्याची शाळा, पैसा, दिवस रात्र. बास कंकणा, मला समजवू नकोस ग. मी प्रयत्नच केला नाही असं मला सुद्धा वाटू नये म्हणून मी कुठे तुम्हाला दोष देते डॅडी. अहो, आकाश असता तर काही प्रश्न निर्माणच झाले नसते, निदान ह्या जन्मी तरी. तिचा बदलून गेलेला स्वर त्यांना कापत गेला. ते म्हणाले, गुड नाईट. सकाळी बंटीला सांग मी रात्री फोन केला होता. ते उगाचच हसले आणि त्यांनी फोन ठेवून दिला. कंकणा बंटीजवळ कोसळली, त्याला जवळ घेऊन बिछाण्यावर पडून राहिली. इकडे तिचे डॅडी हा कंकणाचा निरोप भट्टाचार्याला कसा सांगावा याचा विचार करायला लागले, जेणेकरून त्यांच्यातल्या मित्रत्वाच्या नात्याला हादरा बसणार नाही. नाती सांभाळणं हे नाती जोडण्यापेक्षा किती कठीण असतं ते त्यांना जाणवलं. ते उदासपणे स्वतःशी हसले आणि स्थिर झाले. अंथरुणावर पडल्यावर त्यांना जाणवलं की कंकणा दुःखी नाही, असहाय्य तर नाहीच नाही. तिने घेतलेल्या शिक्षणाने हा आत्मविश्वास तिच्यात निर्माण केला आहे. ही चांगली गोष्ट आहे. खरं तर आकाशच्या मृत्यूनं तिच्या जीवनात हे वादळ निर्माण केलं, पण आता ती सावरती आहे. तिला सावरू देत तिच्या परीनं. ती जेव्हा पुढे लग्नाचा विचार करेल तेव्हा आपण तिला पाठिंबा द्यायचा, तेव्हा पाय मागे घ्यायचा नाही, तिला उपदेश करत बसायचं नाही. माझ्यात एवढा संयम आहे कंकणा. मी वाट पाहीन तू तुझा जोडीदार आपणहून निवडण्याची. आकाशला नव्हतं का तू पूर्वी निवडलं होतंस? आता अजून कोणाची तरी निवड करायला लागेल तुला, वेगळ्या प्रकारे समजून उमजून. मी हारलेलो नाही आहे बेटा. त्यांच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या, पण मन निवत होतं. अस्थिरतेच्या लाटा सरल्या होत्या. कंकणाला तरी कुठे झोप येत होती. बंटीच्या अंगावरची शाल नीट करून ती बाहेर गॅलरीत येऊन उभी राहिली. हाताची घडी घालून सभोवतीचा निसर्ग बघत राहिली. घराघरातल्या माणसांचे आवाज ऐकत होती. त्यात रेडिओ आणि टी व्हीचेही आवाज होतेच. कंकणाला आठवलं, आपण दोघं काही वर्षांपूर्वी इथेच झोप आली नाही की येऊन खुर्च्या टाकून बसत असू. बंटी आज शांत झोपलेला असायचा. इकडे गप्पा रंगलेल्या. त्यात स्वप्न असायची, विचार असायचे, पुढचे बेत असायचे. आकाश निवांत असला की भरभरून बोलत असायचा, निदान आपल्याजवळ तरी मन रिकामं करत. तिला जाणवत होतं की ह्यापैकी काहीच आपल्याला काणेकर देऊ शकला नसता. नुसत्या शरीर सुखावर माणूस किती दिवस समाधानी असू शकतो? आयुष्यभर तर नाहीच नाही. ते आपल्याला जाणवलं म्हणून तर आपण डॅडींचा आग्रह बाजूला ठेवून स्वतःसाठी कठोर होऊन निर्णय घेतला. नाहीतर एक वादळ सोसता सोसता दुसऱ्या फुफाट्यात अडकून पडून आयुष्यभर गुदमरून गेलो असतो. ती शांत मनानं आत आली.
श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात वृंदा दिवाण यांच्या आत्मभान या कथासंग्रहातली कथा वादळानंतर. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथा आवडली असणार आहे, त्यामुळे कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा, आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात ही कथा शेअर करा आणि भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.